ठीक आहे. कंटिन्युइंग ऑन की शेअर्स किती वरती गेले तसे काही शेअर्स तिथल्या तिथे 10 वर्षामध्ये, तर ती लिस्ट मी वाचून दाखवतो. आणि शेअर मार्केटला दोन्ही बाजू आहेत. कुठल्याही गोष्टीला लाईफमध्ये दोन बाजू असतात. ते प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. शेअर मार्केटला दोन बाजू असतात, राईट. काही शेअर्स तिथल्या तिथे 10 वर्षामध्ये. ओके, त्याच्यापैकी एक सांगतो तुम्हाला. तर ब्लू डार्ट, ओके, तेवढेच तिथल्या तिथे आहे ना. इट इज नॉट इन्क्रीज ऑर नॉट डिक्रीज. इट इज 60 to 100 इव्हन देन अँड इव्हन नाव. त्यानंतर PTC फायनान्स, ॲडव्हान्स एन्झाईम, इमामी, सिम्फोनी, एसीचा शेअर. नंतर JIC RE, JIC काय म्हणतात, री इन्शुरन्स कंपनी, पॅनासोनिक कार्बन, JIC हाऊसिंग, कोल इंडिया, ओके, युनियन बँक, ओके, नंतर वॉटर बेस, PNB, इंडसइंड बँक, मुंजाल शोभा, क्लॅरेंट केमिकल्स, VIP क्लोदिंग, बँक ऑफ इंडिया. याचा अर्धा झालेला आहे. बँक ऑफ इंडिया तेव्हा जो होता त्याच्या अर्धा आत्ता कोट होते ना, डिस्पाईट फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स. नंतर रेपको होम फायनान्स, युको बँक, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओके, हनीवेल, हनीवेलसारखी कंपनी म्हणजे जिथल्या अर्धी आहे गेल्या 10 वर्षामध्ये. अनबिलिव्हेबल टू सी दॅट. नंतर बजाज कंझ्युमर, ओके, नंतर रॅम्को सिस्टम्स, बंधन बँक, BHEL, अंबुजा सिमेंटसारखा शेअरसुद्धा खाली आहे. आणि हे सगळे शेअर्स गेल्या 10 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही असं याचं म्हणणं नाही. माझं म्हणणं नाही की आता याच्यापुढे काहीच करणार नाही. यातले काही शेअर्स परत दुप्पट होतील 2-3 वर्षामध्ये सुद्धा. आणि सांगायचा मुद्दा हा आहे की मार्केटला दोन्ही बाजू असतात. ओके, प्रत्येकजण नुसता प्रॉफिट किंवा ग्रोथच सांगत असतो. ओके, आणि जिथे ग्रोथ डिक्लाईन आहे ते सुद्धा शेअर्स मी तुम्हाला सांगतो. आणि रिस्क पण आहे. कॅपिटल मार्केटला जे तुम्ही कॅपिटल लागता ना त्याला रिस्क कॅपिटल म्हणतात. पण रिस्क कॅपिटल इज नॉट अ रिस्क कॅपिटल इफ यू कीप इट इन मार्केट फॉर गुड शेअर्स, ओके, गुड गव्हर्नन्स शेअर्स किंवा ऑल MNC शेअर्स, ओके, मल्टीनॅशनल कंपनीचे 5 वर्षासाठी ठेवलं तर त्याच्यातले रिस्क कॅपिटलमधला रिस्क निघून जातो. 10 वर्षासाठी ठेवला तर अजून त्यातले रिस्क निघून जाते. आत्तापर्यंत MNC शेअरमध्ये म्हणजे निग्लिजिबल लोकांनी म्हणजे हार्डली 0.5 or 1% लोकांनी पैसे गमावले असतील. ओके, त्यामुळे MNC शेअर सगळे ट्रस्टवर्दी असतात. फक्त तो प्रत्येकाचा डे असतो. एव्हरी डॉग हॅज इज डे असं म्हणतात ना, तसं प्रत्येक MNC कंपनीसुद्धा इट हॅज इज डे. आता एक तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हणजे फॅक्ट प्रिसिशन किंवा शाफलर ही बेरिंग कंपनी आहे. 4500पासून ती 2900पर्यंत आली गेले 4 महिन्यामध्ये आणि आता परत 4000ला गेले. बघा, म्हणजे एका शेअरला तुम्हाला हजार रुपये प्रॉफिट मिळालेला आहे इफ यू इन्व्हेस्ट इन NRI फॉलन कंपनी. ओके, म्हणजे सॉरी MNC फॉलन कंपनीज. म्हणजे तुम्हाला लक्ष पाहिजे मार्केटमध्ये. तुमचं एक शेअर्सची लिस्ट पाहिजे, मे बी 50 शेअर्सची. त्याच्यामुळे तुम्ही रोज मॉनिटर केलं तरी चालेल किंवा महिन्याला जरी मॉनिटर केलं तरी चालतं आहे. शेअर मार्केट इज नॉट अ थिंग विच यू शुड सी एव्हरी डे. एव्हरी मंथमध्ये मात्र तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू घ्यायला पाहिजे तुमच्या फोलिओचा आणि मार्केट रेट्सचा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनल तुम्हाला आवडेल आणि नक्कीच तुमची प्रॉस्पॅरिटी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढवेल. बघा पटतंय का? थँक्यू.